समास सहावा महंत लक्षण नाम श्रीराम समर्थ श्रीराम शुद्ध नेटके लहावे देहोनी शुद्ध शोधावे शोधोनी शुद्ध वाचावे चुको नये श्रीराम विस्कळीत मातृका निमस्त कराव्या ताट्या जाणून सदृढ धराव्या रंग राखून भराव्या नाना कथा श्रीराम जाणायाचे सांगता नाही सांगायाचे नियमस्त नाही समजल्या काहीच नाही कोणी एक श्रीराम हरिकथा निरूपण निमस्तपणे राजकारण वर्तयाचे लक्षण केली असावे श्रीराम सुसो जाणे सांगो जाणे अर्थांतर करू जाणे सकळिकांचे राखो जाणे समाधान श्रीराम दीर्घ सूचना आधी कळे सावधपणे तर्क प्रबळे जाण जाणुनी निवळे यथा योग्य श्रीराम तोची महंत बुद्धिवंत या वेगळे अंतवंत सकळ काही श्रीराम ताळ वेळ तान माने प्रबंध कविता जाड वचने नाना चिन्हे सुचित दया श्रीराम एकांतास तत्पर आधी करी पाठांतर अथवा शोधी अर्थांतर गर्तीचे श्रीराम आधीच शिकवणी तो शिकवी तोची पावे श्रेष्ठ पदवी गुंतव्या लोकास ओगवी विवेक बळे श्रीराम अक्षर सुंदर वाचने सुंदर बोलणे सुंदर चालणे सुंदर भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करुण गावी श्रीराम जयास यत्नची आवडे धीटपणे प्रगटे दडे ऐसा नवे श्रीराम साखळी मध्ये वरतो जाणे उपाधी मध्ये मिळो जाणे अलिप्तपणे राखो जाणे आपणाशी श्रीराम आहे तरी सर्वात आई त्या वेगळे काहीच नसे पाहो जाता तो न दिसे न दिसोनी वर्तवितसे प्राणी मात्राशी श्रीराम पैशाचा आई नाना परी बहुत जनास श्यामे करी नाना विज्ञा त्या उंबीवरी स्थूल सूक्ष्म श्रीराम आपणा करिता श्यामे होती ती सहजी सोय गणिती जाणते पणाची म्हणती ऐशियासी श्रीराम राखो जाणे नीती न्याय न करी अन्याय कठीण प्रसंगी उपाय करू जाण श्रीराम ऐसा पुरुष धारणेचा तोच आधार बहुतांचा दास म्हणे रघुनाथाचा गुण यावा श्रीराम इति श्रीदास बोधे महंत लक्षण नाम समास सवा श्रीराम रघुवीर महंत कसा असला पाहिजे ते सांगतात मठावरचा महंत शुद्ध नेटके लहावे देवनी शुद्ध असावे शुद्ध शोधून वाचावे चुकू नये महंताने त्या ठिकाणी निरूपण करत असताना ग्रंथ वाचन करत असताना नेटकेपणाने अगदी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं वाचन केलं पाहिजे अर्थांतर केलं पाहिजे पाठांतर केलं पाहिजे अशा पद्धतीचा सुलक्षणी महंत असला पाहिजे निष्कळिता मातृक मस्त कराव्या धाट्या जामुनी सदृढ धराव्या रंग राखुनी भराव्या नाना कथा महंताने त्या ठिकाणी कीर्तन करीत राहिलं पाहिजे कारण महंताचं कार्य आहे धर्मप्रचार कीर्तन लोकांना सांगणं सुंदर प्रकारचं त्या ठिकाणी प्रसंगानुसार त्या ठिकाणी कथा सांगाव्या जाणायाचे सांगता नाही सांगायाचे निमस्त नाही समजलेलं काही नाही कोणी एके जे जाणत आहे तसं सांगितलं पाहिजे श्रोतेकडून त्या ठिकाणी केलं पाहिजे हरी कथा महंताला त्या ठिकाणी उपदेश करतात जे समर्थाने अनेक प्रकारचे महंत निमस्त केलेत ना किती महंत केलेत महाराज किती मठ समर्थांचे किती महंत किती त्या ठिकाणी समर्थांच्या जाहीरदारी समर्थांचं तिथून चाललेलं किती उपासना किती कार्य किती धर्मप्रचार हे सगळं असताना त्या ठिकाणी काही लोकांना दिसत नाही म्हणजे किती त्यांच्या बुद्धीची कीव यावी म्हणजे किती हे लोकांनी त्या ठिकाणी जे सत्य त्याला असत्य केलं राम झालाच नाही म्हटले आणि आविद्य नगरीत नाही म्हटले आणि पुलच नाही म्हटले अरे अरे हे सगळं त्या ठिकाणी तुम्ही आणलेलं किती मोठं खराब त्या ठिकाणी राजकारण आहे राम झाला नाही हे रामायण कुठं झालं इतिहास कुठं घडला हे दंडकारण्य कोणच आहे काय आहे सगळ्या गोष्टी आणि म्हणून समर्थासारख्या महापुरुषांना संतच नव्हते समर्थाचे छत्रपतीचे गुरुच नव्हते तुमचं कोर्टच कुठं साक्षी द्यायला लागलंय तुमचं काय करायला अरे त्याची मंदिरं काय येतं
का त्या ठिकाणी समर्थांचं एवढे सगळे मठ मठादी वगैरे आहे? ते जर त्या ठिकाणी ते फितूर होते, ते मुसलमान होते, तर ते आजपर्यंत त्यांचे ते तुम्हाला दिसत नाही का? त्यांचे जागोजागी त्यांचे संस्थान मठादी त्या ठिकाणी हे त्यांच्या उपासना, त्यांचे चाललेले समर्थ संप्रदाय किंवा कशाचं त्या ठिकाणी प्रतीक आहे? नव्हते तर कशाचं प्रतीक आहे तुम्ही? म्हणजे ह्या मधल्या काळामध्ये ह्या लोकांनी खोट्याला खरं केलं आणि खऱ्याला खोटं त्या ठिकाणी केलं. हे बंद पाडू लागले महाराज त्या ठिकाणी. आणि म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीनं असणार त्या समर्थांचं काय वैभव आहे, काय त्या ठिकाणी समर्थांचे महंत, समर्थांचे जागोजागी त्या ठिकाणी उपासना, काय दासबोध. संत नव्हते तरी दासबोध एवढा ज्ञान सांगता आलं असतं. एखाद्या कोण्या फकीराला, कोण्या त्या ठिकाणी असणाऱ्या अशा पद्धतीनं असणाऱ्या माणसाला दासबोध ग्रंथ किती येते? जी तुम्ही हनुमंतरायाची, जी गणपती बाप्पांची उपासना करून आरती म्हणताय, कोणी लिहिली आहे? कोणी लिहिली? दाखवू देईल तशी आरती लिहिली? पापी माणसाला येईन आरती लिहितात. आणि जे हनुमंतरायांचं तुम्ही उपासना देवस्था समजता, त्या हनुमंतरायांची आरती कोणी लिहिली? समर्थांनी त्या ठिकाणी आरती लिहिली. कोणीही जागृत ठेवलं, कुठं कुठं ते गेले, काय काय झालं त्या ठिकाणी. आणि काय तुमची बुद्धी, तुम्ही म्हणता किती लोक, किती काय, किती राजकारण, कसं हे राजकारण, किती गडूळ त्या ठिकाणी राजकारण. सूर्यच नाही म्हणायचा, जगतच त्या ठिकाणी असणार, रामच नाही म्हणायचा, समर्थच नाही, संताच नाही. अहो तुकोबरायांना वेळा म्हणली, पण वारकरी संप्रदाय असा वीर आहे. बंडा तात्याने 10 मुलं गाडीमध्ये बसवले, आम्ही होतो. आणि तो काळ पांड्याचा काय होता ना त्या टायमाला, हा नाटक करायला पळून गेले ते. मी त्याला सांगितलं आळंदीत पळून गेले. असल्या मधल्या काळामध्ये संतांना बदनाम करण्याचे एक षडयंत्र निर्माण झालं होतं. त्याला राजकीय पाठबळ होतं. त्याला जागोजागी जाऊन संतांची बदनामी करायची, संत नाही म्हणायचं, हे म्हणायचं आणि दुसरा धर्म घुसवायचा, म्हणजे हे सगळं त्या ठिकाणी केलेलं होतं. अशा पद्धतीनं असणारं त्या ठिकाणी. म्हणजे तुकाराम तर येणार होता, 12वीच्या पेपरात गेलं, 12वीच्या. मग जर मुलांच्याच डोक्यात तुकाराम गेला घातल्यानंतर तुकाराम महाराज संत सिद्धच होत नाही. यांनी शाळेच्या धड्यामध्ये त्या ठिकाणी राजकारण आणलं होतं. काय त्या ब्रिटिशाचं कर्तव्य, ब्रिटिशांनी देश लुटीला इंग्रजांनी, आणि त्यांचा इतिहास दिलाय 10वी 12वीच्या मुलांना. 3 वर्ष त्यांचा इतिहास, इंग्रजाचा इतिहास अभ्यासाला. इंग्रजांनी तुमचं काय भलं केलंय का भारताचं? का लुटीलंय? लुटलंय ना भारत इंग्रजांनी. आणि इंग्रजांनी राज्य केलंय, त्यांचा इतिहास इंग्रजांचा. आणि शिवाजी महाराजांचा इतिहास चौथीच्या पोरायला, छोटी छोटी झाली. किती म्हणजे त्या ठिकाणी हे षडयंत्र येते. शिवाजी महाराज कोणाच्या ध्यानात नाही राहिले होते. आता त्या ठिकाणी पुन्हा शिवाजी महाराज सगळा धर्म जागृत झाला सगळ्या गोष्टीचा. समर्थ संत म्हणजे त्या ठिकाणी साधे नाही. दाखवतो आता काय ज्ञान आहे. मनाचे श्लोक घ्या तुम्ही, काय ज्ञान आहे. त्यांचे मठ पहा, किती त्या ठिकाणी श्रीमंती, किती त्याच्यातून चाललेला कारभार, किती गोरगरिबाला सांभाळत येईल, जनतेला सांभाळत येईल त्या ठिकाणी. स्वतः मुंगूट लावली, फिरत राहिली, काय नाही करता आला. बलधारी देव होता, योगी होते, बलदंड त्या ठिकाणी शरीर होतं समर्थांचं. आणि म्हणून समर्थासारखे महान संत महाराज अशा पद्धतीनं असणारं त्या ठिकाणी समर्थांनी महंत केले, जागोजागी महंत नेमले. आणि त्या महंताला त्या ठिकाणी उपदेश केला, राजकारण्याला उपदेश केला, राजाला केला, महंताला. हरिकथा निरूपण, निमस्तपणे राजकारण, वार्तयाचे लक्षण ते असावे. तुम्ही आपण जर त्या ठिकाणी वृंदावनला गेलो, अयोध्येला गेलो, तिथं समर्थांच्या नावाच्या पाट्या चौक येतं आहे का नाही? आपण गेलो, आम्ही जिथं जिथं जातो तिथं तिथं आहे ना. काका तुम्ही होते ना, आम्हाला स्वाभिमान वाटत आपल्या समर्थांचं. इथं समर्थांचे नाव आहेत त्या रस्त्याला, की समर्थ रामदास स्वामी मार्ग नाव आहे. आणि आपल्याला आपल्या गावात त्यांचं महत्त्व कळालं. आपल्याला आपल्या गावात एवढी मोठी पेटी त्या ठिकाणी असणारी, एवढं समर्थांचं जे असताना आपल्या लक्षात येईल. पूर्ण भारतभर समर्थांचं त्या ठिकाणी कार्य अत्यंत त्या ठिकाणी समर्थांमध्ये खूप मोठा साठा आहे बघा, खूप मोठा निधी आहे, धन आहे. पण आपल्याच जवळ आहे, पण आपल्याला ते लक्षात येईना. त्याचं कारण आहे आपण निदैवी माणसं. निदैवाच्या उशाला धन असलं तरी सापडत नाही ते निदैवाचं. म्हणून त्या ठिकाणी सद्गुरू समर्थ म्हणजे त्या ठिकाणी साधी शक्ती नाही.
तुकोबारायला तसं एरियात करू लागले. बंडा तात्या वीर बंडा तात्या येते. त्यांनी 10 माणसं घेतले. काळपांड्याला भेटायला जायचं म्हणले. लोक म्हणजे जा वरती बसलेले. आम्ही 3ऱ्या मजल्यावर गेलो. या 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 अगोदर देवचे वारकरी येऊन गेले होते. त्याची संग चर्चा केली त्यांनी. नाही म्हणे ते गेला असं चुकला असं. देवच्या लोकांना फोन केल्या म्हणजे ते असं म्हणलं. अरे ते म्हणला पण ते पेपरला गेलंय ते द्यायला गेलंय ते. बंडा तात्या म्हणजे म्हणला कसा तो कस का त्यांनी गेलं. मग गेलो का त्याला विचारू लागले काय म्हणजे तुकाराम महाराजाचा आज आहे का तू म्हणजे कोणीच. तुकाराम महाराज होते तेव्हा तुम्ही होते का म्हणे. कोणी दिलं काय कोणत्या तरी एखाद्याने काहीतरी शीर्षक दिलाय म्हणतो. शीर्षक नाही चांगलं दिलं आलंय. तुकाराम महाराज वेगळा होता. त्याला 2 4 कळत नव्हती आणि म्हणून गावात मान मोठा म्हणून भंडारे गावात नाही असं तसं महाराज जे तात्या उठले आणि झेंडा उलटा केला आणि त्याच्यावर एवढा हल्ला केला आणि तो म्हणजे हात मर्डर केला. पोलिस यूज करतं घोषणा दिली आणि आता म्हणजे आम्ही पुन्हा परवा येणार आहे हातपाय काढणार असा त्याला मार देऊन निघून आले. शरण आला तो मी कुबुद्धीनं केलं म्हणून लगेच शरण आला. त्याला म्हणजे रात्रीची पोलीस आरती न्यायला वारकरी संप्रदाय येत झाला. तिथून पुढं मनावर जोशी होती तेव्हा गोपीनाथ मुंडे होते. मोठी सभा झाली पुण्यामध्ये. तिथून पुढं वारकरी संप्रदायाच्या संतांविषयी कायदा झाला. लिखी कायदा. जो कधी तुकाराम महाराजाकडे बोट करीन त्याचे बोट फोडण्यात येईल. डोळावर करीन डोळा फोडण्यात येईल. पाय करीन पाय काढेल. त्याला बऱ्याच संतांना जर असं म्हणून हे लोक जप झाले. नाही तर साधे लोक काय पतिवर्तीला चिन्हार मानणारे लोक कमी आहेत आणि सज्जनाला दुर्जन मानणारे कमी आहेत आणि व्याश्याला पतिवर्त मानणारे काय कमी आहेत काय. उलटी किती उलट आहे. चांगल्या माणसाला बरोबर बदनाम करतात लोक श्रीमंत आणि ते पटत कलीमध्ये कली ते पटत. ऐका कलीचे महिमान असत त्याशी निगडे पापा देते अनुमोदन करीत संतांची. तिची सांगितलं ना खूप चांगले बरं का ते नाही लक्षात राहायचं. पण एकदाच सांगायचं रस्त्याने चाललं ते लय बदमाश माणूस म्हणतात. तो लय बदमाश ते ऐकणारच लगेच फिट होतं आणि ते माणूस दिसला की किंवा बदमाशाला का हे कलीचा प्रभाव त्या ठिकाणी आहे. म्हणून समर्थांना स्वतः सूर्यासारखे संत नाही आणि सगळ्या गोष्टी शिकवल्या. धर्म प्रचार केला. एवढं मोठं वाढवलं. छत्रपती शिवाजीराजासारखा शिष्य निर्माण केला. त्या ठिकाणी तुकोबारायांकडे गेले ती पण समर्थांचं पण पहिल्यांदा मार्गदर्शन त्या ठिकाणी. म्हणून अशा पद्धतीनं असणार आपलं खूप मोठं त्या ठिकाणी परंपरा